आणि शिवसेना फोडण्याचा डाव नेमका कुणाचा? एकनाथ शिंदेंचा की संजय राऊतांचा? शिवसेना हायजॅक करण्याची आयडिया कोणाची? एकनाथ शिंदेंची की संजय राऊतांची? सेनेच्या आमदारांचा पाठिंबा कुणाला? एकनाथ शिंदेंना की शिवसेनेला? या तिन्ही प्रश्नांचं सरळ सरळ एकच उत्तर तुम्ही द्याल, एकनाथ शिंदे. शिवसेना फुटून 3 वर्ष झाल्यानंतर आज मी हे प्रश्न का विचारते? हे प्रश्न विचारायला कारण आहे गुलाबराव पाटलांनी केलेलं वक्तव्य. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मते संजय राऊत हेच शिवसेना फुटीचे मास्टरमाइंड होते, पण आमदारांनी विरोध केला आणि ते एकनाथ शिंदेंसोबत येऊ शकले नाहीत. आता गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याला काही पुरावा आहे का? तर नाही. संजय राऊतांनी त्याला पाठिंबा दिलाय का? नाही, खंडन केलंय. पण जर धूर निघालाय तर कुठेतरी आग लागलेली असणारच. आणि जर या आगीचं कारण खरंच संजय राऊत असतील तर मात्र गंगाधर ही शक्तिमान है असं म्हणावं लागेल. 23 जून 2025 संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये कडाडून विरोध केल्यामुळे संजय राऊताचं येणं थांबलं. त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी. माझं संजय राजाराम राऊतला आव्हान आहे की तुम्ही जाऊन बाबा कोणत्या बँकेमध्ये 40-50 कोटी आले होते ते तपासा. 23 जून 2022 बरोबर 3 वर्षांपूर्वी गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत असते तर? हा अचाट प्रश्न पडण्याचं कारण शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेला एक दावा. त्यांच्या मते सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव राऊतांनीच मांडला होता. संजय राऊतांनाही गुवाहाटीला यायचं होतं, पण आमदारांनी राऊतांना कडाडून विरोध केला. मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता. तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता. संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शहाजी बापू पाटलांनीही असाच दावा केला होता. संजय राऊताला यायचं होतं, परंतु 30-35 आमदारांनी गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये कडाडून विरोध केल्यामुळे संजय राऊताचं येणं थांबलं. आणि त्याला थांबवलं म्हणून संजय राऊत सगळ्या आमदारावर तुटून पडलेला आहे. ते अजून काय थांबाय तयार नाही. आता शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांनी असे दावे केल्यानंतर संजय राऊतांना स्पष्टीकरण देणं भाग होतं. राऊतांनी तेच केलं आणि गुलाबरावांवरच नवे आरोप केले. हे मला माहिती आहे. आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी. विचारा त्यांना. आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा CBI अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते. मला माहिती आहे. विचारा त्यांना. कोणत्याही बँकेमध्ये पैसे गेले तर ते अकाउंट काही पुसता येत नाही. माझं संजय राजाराम राऊतला आव्हान आहे की तुम्ही जाऊन बाबा कोणत्या बँकेमध्ये 40-50 कोटी आले होते ते तपासा. आणि असेल तर ते घेऊन जा तुम्ही तुमच्या घरी. आणि कोणाला तक्रार करता येत असेल तर करा. जर माझ्या अकाउंटवर पैसे आले तर तुम्ही सिद्ध करा. आणि ते पैसे आले असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. पण हे असे बोलण्याने तुमची जी बाजू आहे ती दाखवू शकत नाही. हे एकनाथराव शिंदे साहेबांना बोलले होते की आपण दोघं मिळून पक्ष हायजॅक करू. आणि हे झाकण्याकरता ते आता नवीन आरोप करतायत. संजय राऊत मधल्या काळात जेलमध्ये गेले. महिन्याभराचा तुरुंगवास भोगून आले. पण त्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यामुळे राऊतांवरच गद्दारीचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्याच. हे आरोप प्रत्यारोप गुलाबराव करतात, संजय राऊत करतात. आणि याच्यात किती सत्य आहे किती तथ्य आहे हे यांना सगळ्यांना म्हणजे स्वर्गात गेल्यावर माहिती होईल की नरकात गेल्यावर माहिती होईल. हे आता त्यानंतरच या संदर्भात शोध घेता येईल असं मला वाटतं. पण असू शकणार का पहिल्यापासूनच हा संजय राजाराम राऊत ह्याला मातोश्रीशी गद्दारी करण्याचा ह्याचा पहिल्यापासूनचेच मनसुबे होते. असंख्य आम्ही शिवसेनेच्या इतिहासाचे तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो.
सातत्याने बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणं, सातत्याने शिवसेनेच्या आतमधून राहून षडयंत्र करणं, हेच तर संजय राजाराम राऊत करत आलेला आहे. मग म्हणून गुलाबराव पाटील जे काय बोलले त्याच्यामध्ये चूक नाही. आमचे सर्व अधिकार, जो निर्णय यायचा आहे सर्व एक हाताने आम्ही आमचे गटनेते एकनाथजी भाऊ शिंदे यांना देत आहोत. प्रश्न असा आहे की 3 वर्षांपूर्वी झालेल्या बंडामागची कहाणी आजच का सांगितली जाते? ठाकरे आणि राऊतांमध्ये संशय कल्लोळ निर्माण करायचा आहे का? आणि ती कहाणी खरी आहे की नाही हे कोण ठरवणार? गुलाबराव पाटील साहेबांचं म्हणणं आहे की तुमच्याबरोबर संजय राऊत गुवाहाटीला येणार होते, काय खरं आहे? याचा झाला इतिहास, आता काय त्याच्यामध्ये, याचा झाला इतिहास, आता काय त्याच्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.